ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण नेहमीच ऐकलेलं आहे, ज्या व्यक्तीकडे विश्वास असतो, जी व्यक्ती परमेश्वरावरती पूर्णपणे विसंबून असते, अवलंबून असते व त्या विश्वासाबरोबरच आपल्या अंगी संयम वृत्ती बाळगते, पेशन्स आपल्या अंगी ठेवते, त्या व्यक्तीला परमेश्वर नक्कीच यशाच्या शिखरावरती नेत असतो। ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये फलद्रुप्त होत असते, कारण केवळ विश्वास आहे असं म्हणून दाखवणारे व्यक्ती भरपूर असते, परंतु केवळ विश्वास असणेच महत्वाचं नाही, तर त्या विश्वासाबरोबरच माणसाच्या किंवा व्यक्तीच्या हाती संयम वृत्ती असणे गरजेचं आहे। आणि संयम वृत्ती ठेवल्यानंतर आपला विश्वास किती भक्कम होतो हे जेव्हा परमेश्वर पाहत असतो, तेव्हा परमेश्वर आपल्या त्या संयम वृत्तीकडे पाहून, विश्वासाकडे पाहून आपल्याला फलद्रुप्त करीत असतो। आपल्याला मनातील जी इच्छा आहे ती इच्छा देण्यासाठी परमेश्वर नक्कीच तयार असतो, परंतु त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ हवा असतो, आपल्याला थोडंसं त्यासाठी थांबावं लागत असतं। परंतु जेव्हा आपण विश्वासाने खंबीरपणे उभे राहतो, थांबत असतो, तेव्हा परमेश्वर आपली ओंझळ त्या स्वर्गीय दानांनी भरत असतो। आणि त्यांचं जिवंत उदाहरण आज आपल्याला देऊळ माता आजच्या शुभवर्तमानाद्वारे दाखवून देत आहे, जिथे दोन व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णपणे विसंबून राहत आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे विश्वास ठेवत आहे, आणि या विश्वासाने सामर्थ्याने भरून गेल्यानंतर हे दोन व्यक्ती प्रभू येशूकडे येत आहेत। त्यामध्ये एक व्यक्ती ती म्हणजे एक उच्च सेनापती, ज्याची एकुलती एक मुलगी आजाराने ग्रासलेली होती, आणि ती व्यक्ती येऊन प्रभूकडे याचना करते की माझ्या घरी यावं आणि मुलीला शुद्ध करावं। आणि अशाच वेळेस जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताला मध्येच आणखीन एक गोष्टीची बाधा येते, ती म्हणजे 12 वर्ष रक्तस्रावाने ग्रासलेल्या एका महिलेची, जी महिला 12 वर्ष त्रास सहन करत होती। कुठलेही वैद्य तिला त्या आजारातून मुक्त करू शकत नव्हते। ती बाई त्या प्रभूकडे येऊन परत एकदा विश्वासाने मागणी करते। हे दोन्ही व्यक्ती प्रभू येशूकडे येतात, विश्वासाने मागतात। सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्त काहीच उत्तर देत नाही, कदाचित त्यांची परीक्षा पाहतो, आणि तरी सुद्धा हे दोन्ही व्यक्ती मागे फिरत नाही। इथेच एक टर्निंग पॉइंट आहे, जेव्हा परमेश्वर आपल्या विनंतीकडे लक्ष देत नाही असं आपल्याला वाटते, जेव्हा परमेश्वर आपल्याला इग्नोर करतो किंवा आपल्याकडे दुर्लक्ष करतो असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हाच तेथे संयम वृत्ती कामाला येत असते, तेथेच विश्वासाची खरी परीक्षा होत असते। आणि या क्षणाला या दोन्ही व्यक्तींच्या विश्वासाची परीक्षा हीच होती। हे दोन्ही व्यक्ती पळून जात नाही, हताश निराश होऊन आपलं जीवन तेथेच सोडत नाही, तर ते कंटिन्युअसली प्रभू येशूकडे मागत राहतात, आपली जागा सोडत नाही। आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांचं फळ त्यांना देतो। जी मुलगी आजाराने ग्रासली होती ती मरण पावते, परंतु प्रभू येशू ख्रिस्त तिला त्या मरणातून उठवतो। विश्वासाने किती मोठे चमत्कार होऊ शकतात। एका संयम वृत्तीमुळे माणसाची ओंझळ परमेश्वर कशा प्रकारे भरत असते त्याचं जिवंत उदाहरण आज आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये अगदी सुंदररीत्याने पाहत आहोत। त्या मुलीला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करून त्या व्यक्तीचा विश्वास अधिक वाढत आहे। त्या बाईला त्या रक्तस्रावापासून शुद्ध करून त्या बाईला परत त्या विश्वासाच्या उंच शिखरावरती नेऊन ठेवत आहे। परंतु चमत्कार परमेश्वराने केला, परंतु त्या चमत्कार करण्यासाठी या दोन व्यक्तीचा देखील तितकाच हातभार होता, तितकाच मदतीचा हात होता।
आणि म्हणून तिथे चमत्कार झाला। म्हणून परमेश्वर त्यांची ओझळ स्वर्गीय दानाने भरत असतो। जेव्हा आपण हताश न होता, निराश न होता, विश्वासमध्ये न डगमगता प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे विसंबून राहतो की एक ना एक दिवस परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच देईल। आपण संयमवृत्ती बाळगून असतो आणि विश्वासाच्या सामर्थ्याने आपण पुढे सरसावत असतो, तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्याला देत असतो। परत एकदा या दोन व्यक्तीप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये हताश न होता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया आणि संयमवृत्ती बाळगून प्रभूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वर नक्कीच एक ना एक दिवस आपली ओंझळ स्वर्गीय दानाने आपल्या अनेक गरजा पूर्ण करून आपली इच्छा पूर्ण करणार आहे।